रेंज आली आणि सूर्य दिसला. आता तुम्ही म्हणत आजीला हे चैत्य असं का बडबडाले, हे जर माहित करून घ्यायचं असलं तर सिकोप डाऊनलोड करा. आता आपल्या चैत्याची रील महाराष्ट्राच्या कोणत्या कानाकोपऱ्यात पोहोचल्या हे काय माहित नाही, खरं या चैत्याला फॉलो तेवढं करायला लागते बघा. गेल्या पार्ट मध्ये भावानं तुम्ही बघितलं आजीला कशी वैतागलेली आमची गडी. या पार्ट मध्ये जरा रमेश दादा आपल्याला मोटिवेशन देणार होती. तेवढं मोटिवेशन घेतलो आणि निघालो पुढे. आता मागचं डोंगर आणि सगळं बघून तुम्हाला तर वाटत असेल यांनी पोचले असतील किल्ल्यावर, पण भावानं खरी मजा तर आता आमच्या सोबत झाली. आता एवढा डोंगराचा प्रवास केलोय म्हणलं कोणाकडून तो रिस्पॉन्स तर घ्यायला पाहिजे का. मग काय आपल्या लाडक्या अभिदा त्यांनी दिला थोडासा रिस्पॉन्स. चला तर मग बघूया थोडक्यात. अनुभव तर खूप छान आहे. जय भवानी. जय शिवाजी. इथे रिस्पॉन्स घेऊपर्यंत ही गेलती तू वर, मग काय राहिलो आम्ही माग. कधी जायचं म्हणलं वर आणि एवढे असं दादांचं चिडवण्याचं कारण म्हणजे आम्ही राहिलो तो माग. भावानं आम्ही तर आलतो वासोटा किल्ला बघायला खऱ्या डोंगरावर. तुम्हाला पण बघायचा हा वासोटा किल्ला, मग काय करायचं चैत्याला फॉलो. आणि जाताना कमेंट मध्ये सांगून जाऊ की कोणत्या शहरातून हा तुम्ही व्हिडिओ बघत आहात. भेटू मग लवकर.